महिना म्हणजेच धोंडा महिना 2026 मध्ये कधी आहे? या महिन्याचं खरं महत्त्व काय आहे आणि या अधिक महिन्यात आईची ओटी का भरायची व कशी भरायची, ही संपूर्ण माहिती आज आपण स्पष्ट आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत. अनेकांना या महिन्याबद्दल अर्धवट माहिती असते, त्यामुळे काही गोष्टी योग्य पद्धतीने केल्या जात नाहीत. पण या महिन्यात जर योग्य रीतीने उपासना, दान आणि परंपरा पाळल्या तर त्याचा फायदा नक्कीच आयुष्यात दिसून येतो. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाव. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो, अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, 2026 या वर्षामध्ये एक विशेष असा अधिक महिना येत आहे, ज्याला आपण धोंडा महिना किंवा पुरुषोत्तम महिना असे म्हणतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक सण याला एक वेगळं महत्त्व दिलं गेलं आहे. त्यामध्ये अधिक मास हा खूपच पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. हा अधिक महिना दरवर्षी येत नाही, साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा हा महिना येतो. कारण आपलं पंचांग हे चंद्र आणि सूर्य या दोन्ही गणनेवर आधारित आहे. चंद्रवर्ष हे साधारण 354 दिवसांचं असतं, तर सौर वर्ष 365 दिवसांचं असतं. या दोन्हीमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि तोच हा अधिक मास. म्हणजे ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिने असतात. त्यामुळे हा महिना विशेष मानला जातो. 2026 मध्ये अधिक मास हा 17 मे पासून सुरू होणार आहे आणि 15 जून पर्यंत चालणार आहे. या पूर्ण कालावधीत हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या अधिक महिन्याला धोंडा महिना असंही म्हणतात. धोंडा म्हणजे दगड. पूर्वीच्या काळात या महिन्यात कोणतीही शुभकार्ये केली जात नव्हती, त्यामुळे हा महिना निरुपयोगी मानला जात होता. पण नंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे या महिन्याचं महत्त्व खूप वाढलं. हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त विष्णूंची उपासना, जप, व्रत आणि धार्मिक कार्य केल्यास त्याचं फळ अनेक पटीनं मिळतं असं शास्त्र सांगतं. या महिन्यात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट ही पुण्य देणारी असते. या काळात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे खूप लाभदायक मानले जाते. तसेच विष्णू सहस्त्रनामाचे पठण, भगवद्गीतेचं वाचन किंवा रामायण वाचन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा आणि मनापासून प्रार्थना करावी. अधिक महिन्यात दानधर्माला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा 33 वस्तूंचं दान केल्याने पुण्य मिळतं. काही जण या महिन्यात गरजू लोकांना मदत करतात, जे खूप चांगलं मानलं जातं. तसंच या महिन्यात तीर्थक्षेत्रांना भेट देणे किंवा पवित्र नदीत स्नान करणे देखील शुभ मानले जाते. कारण या काळात केल्या जाणाऱ्या प्रत्येक धार्मिक कृतीचा परिणाम जास्त प्रभावी असतो. पण मंडळी, हा महिना जितका पवित्र आहे तितकाच काही गोष्टींसाठी नियमबद्ध देखील आहे. म्हणजे काही कामं अशी आहेत जी या महिन्यात टाळायची असतात. कारण हा महिना आध्यात्मिक साधनेसाठी आहे, नवीन सुरुवातींसाठी नाही. जसं की या महिन्यात विवाह, नामकरण, गृहप्रवेश, भूमिपूजन यासारखी शुभकार्ये टाळावीत असं सांगितलं जातं. कारण हा महिना निष्क्रिय नसून आध्यात्मिक कार्यांसाठी राखीव मानला जातो. आता या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे जी अनेक घरांमध्ये पाळली जाते, आणि ती म्हणजे आईची ओटी भरणे. या अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी का भरावी, त्यामागचं खरं कारण काय आहे आणि ती नेमकी कशी भरायची, ही सगळी माहिती आता आपण सविस्तर पाहणार आहोत. मंडळी, अधिक महिन्यात जी सर्वात महत्त्वाची आणि भावपूर्ण परंपरा सांगितली जाते ती म्हणजे आईची ओटी भरणे. ही फक्त एक साधी प्रथा नाही, तर तिच्यामागे खूप मोठं धार्मिक आणि भावनिक महत्त्व दडलेलं आहे. आपल्या आयुष्यात आईचं स्थान किती मोठं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जन्मापासून आपल्यासाठी सतत कष्ट करणारी, आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी, आपल्याला प्रेम, संस्कार आणि आधार देणारी व्यक्ती म्हणजे आई. पण आपण रोजच्या आयुष्यात तिच्यासाठी काही विशेष करतो का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अधिक महिना हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यात मुलीने आपल्या आईची ओटी भरून तिच्याबद्दल आदर, प्रेम आणि ऋण व्यक्त करायचं असतं. शास्त्रानुसार असं मानलं जातं की या महिन्यात आईला दिलेलं दान, सेवा आणि सन्मान हा थेट भगवानांपर्यंत पोहोचतो. आईची ओटी भरण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आईला दीर्घ आयुष्य लाभो, ती सदैव निरोगी राहो आणि पुढील जन्मातही आपल्याला हीच आई मिळो अशी मनापासून प्रार्थना करणे. ही भावना जितकी शुद्ध तितकं त्याचं फळही मोठं मिळतं असं सांगितलं जातं. आता अनेक महिलांना एक प्रश्न पडतो की आईची ओटी कोण भरू शकते, तर याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे.
विवाहित मुलगी असो किंवा अविवाहित मुलगी, दोघींनाही या अधिक महिन्यात आईची ओटी भरता येते. यात कोणताही भेदभाव नाही. मुख्य गोष्ट म्हणजे भावना आणि श्रद्धा. आता ओटी कधी भरावी हे पाहूया. अधिक महिना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी भरू शकता. पण शक्य असेल तर मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी ओटी भरणे अधिक शुभ मानले जाते. कारण हे दिवस देवीच्या पूजेसाठी विशेष मानले जातात. आणि आपली आई ही देखील देवीसारखीच असते. जर त्या दिवशी शक्य नसेल तर आठवड्यातील कोणताही दिवस निवडून तुम्ही ही ओटी भरू शकता. महत्त्वाचं म्हणजे वेळ नाही तर भावना महत्त्वाची आहे. आता ओटी भरण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंबद्दल जाणून घेऊया. पारंपरिक पद्धतीने ओटी भरताना तांदूळ, खण, नारळ, ब्लाउज पीस, सुकामेवा तसेच सौभाग्याच्या वस्तू जसे की हळद कुंकू, हिरव्या बांगड्या, कंगवा या गोष्टी घेतल्या जातात. यासोबतच काही गोड पदार्थ देखील घेतले जातात. अधिक महिन्यात खास करून अनारसे यांना खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे शक्य असेल तर ओटीमध्ये अनारसे नक्की ठेवावेत. अन्य गोड पदार्थ देखील चालतात, पण अनारसे ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसंच मुलीने आपल्या आईसाठी नवीन वस्त्र जसे की साडी घेणं देखील खूप शुभ मानले जाते. हे वस्त्र आईला देताना तिचा सन्मान केला जातो. ओटी भरण्याची पद्धत देखील साधी आणि भावपूर्ण असते. आईला पाटावर बसवायचं, तिला हळद कुंकू लावायचं आणि मग तिच्या साडीच्या पदरात तांदूळ, नारळ, खण आणि इतर वस्तू ठेवून ओटी भरायची. त्यानंतर आईचा नमस्कार करून तिच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करायची. एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या. ओटी भरताना 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असेल तर 33 रुपये, 33 अनारसे किंवा 33 फळे आईला द्यावीत. ही संख्या धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानली जाते. आता या सगळ्यात एक खास गोष्ट आहे जी अनेक जण विसरतात. ती म्हणजे आईसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या घेणे. अधिक महिन्यात आईला हिरव्या बांगड्या देणे अत्यंत शुभ मानले जाते. जर बांगड्या घेणं शक्य नसेल तर कमीत कमी बांगड्या भरण्यासाठी पैसे देणे देखील योग्य मानले जाते. ही परंपरा फक्त एक रिवाज नाही, तर आईच्या आनंदासाठी, तिच्या आरोग्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सुख समृद्धीसाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक वेळा आपण मोठमोठ्या पूजांमध्ये, व्रतांमध्ये वेळ आणि पैसा खर्च करतो, पण घरातल्या आईसाठी एक छोटीशी गोष्ट करणं विसरून जातो. अधिक महिना आपल्याला हीच गोष्ट आठवण करून देतो. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. जर कोणाची आई हयात नसेल तर त्यांनी काय करावं? तर बघा, जिथे आई नसते तिथे भावना थांबत नाहीत. अशावेळी निराश होण्याची गरज नाही. सासूबाईंना आई समान मानून त्यांची ओटी भरता येते. जर सासूबाई नसतील किंवा त्यांच्याकडे जाणं शक्य नसेल तर घरातील इतर वडीलधारी स्त्री जसे की आत्या, मावशी किंवा मोठी बहीण यांना मान देऊन त्यांची ओटी भरू शकता. तसेच जाऊबाईची ओटी भरूनही हा विधी पूर्ण करता येतो. किंवा दुसरा एक अत्यंत पुण्यकारक मार्ग म्हणजे एखाद्या गरजू वृद्ध स्त्रीला आई मानून तिची ओटी भरणे. यामुळे तुम्हाला तिचे आशीर्वाद मिळतात आणि ही सेवा थेट देवापर्यंत पोहोचते असं मानलं जातं. इथे महत्त्वाची गोष्ट वस्तू नाही तर तुमची भावना आहे. तुमच्या मनात जर आईबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि आदर असेल तर तुम्ही केलेली ही छोटीशी सेवा देखील अत्यंत मोठं पुण्य देणारी ठरते. मंडळी, अधिक महिन्यात स्त्रियांसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे जोडवी बदलणे किंवा नवीन जोडवी घेणे. ही परंपरा केवळ अलंकाराशी संबंधित नाही तर तिच्या मागे धार्मिक आणि ऊर्जेचा संबंध सांगितला जातो. आपल्या परंपरेनुसार पायात घातल्या जाणारी जोडवी ही सौभाग्याचं प्रतीक मानली जाते. 16 शृंगारांपैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे जोडवी. विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी जोडवी ही त्यांच्या वैवाहिक आयुष्याशी आणि सुखसमृद्धीशी जोडलेली मानली जाते. असं सांगितलं जातं की पायाच्या बोटात जोडवी घातल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते. तसेच पती-पत्नीच्या नात्यामध्ये स्थिरता आणि सौहार्द टिकून राहतं. घरात सकारात्मकता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते अशी श्रद्धा आहे. अधिक महिन्यात जुनी जोडवी बदलणे, त्यात भर टाकणे किंवा नवीन जोडवी घेणे शुभ मानले जाते. कारण हा महिना शुद्धीकरण आणि नव्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी योग्य मानला जातो. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जोडवी घेताना किंवा बदलताना कधीही सोन्याची जोडवी घेऊ नये.
जरी तुमच्याकडे क्षमता असली तरीही पायात सोनं घालणं शास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही. कारण सोनं हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि लक्ष्मीचं स्थान उंच मानलं जातं. पायात सोनं घालणं म्हणजे त्या देवताचा अपमान मानला जातो. म्हणून नेहमी जोडवी ही चांदीचीच असावीत. चांदी या धातूला शीतलता आणि संतुलनाचं प्रतीक मानलं जातं. पायात चांदीची जोडवी घातल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते, मन शांत राहतं आणि ऊर्जा योग्य पद्धतीने वाहते, असं पारंपरिक मत आहे. जोडवी बदलण्यासाठी किंवा नवीन घेण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस अधिक शुभ मानले जातात. शक्य असेल तर या दिवशीच जोडवी घ्यावी किंवा बदलावी. आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे आईकडून जोडवी करून घेणे. जसं मुलगी अधिक महिन्यात आईची ओटी भरते, तसंच आईनेही आपल्या मुलीला नवीन जोडवी देणे शुभ मानलं जातं. यामागे आई मुलीच्या नात्यातील प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह व्यक्त होतो. जर आईला शक्य असेल तर तिच्याकडून जोडवी घेणे उत्तम, पण जर काही कारणांनी ते शक्य नसेल तर तुम्ही स्वतःही जोडवी घेऊ शकता. मुख्य गोष्ट म्हणजे भावना आणि श्रद्धा. आता या अधिक महिन्यात काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत, कारण हा महिना मुख्यतः साधना, संयम आणि आत्मशुद्धीसाठी मानला जातो. या काळात विवाह, गृहप्रवेश, नामकरण, भूमिपूजन यासारखी नवीन आणि मोठी शुभकार्ये टाळावीत, कारण हा महिना नवीन सुरुवातींसाठी नसून आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. तसंच या महिन्यात शक्यतो मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि शिळं अन्न टाळावं. जास्तीत जास्त सात्विक आहार घ्यावा, कारण जेवणाचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि विचारांवर होतो. वाणीवर नियंत्रण ठेवणं देखील खूप महत्त्वाचं आहे. या काळात कोणाशीही वाद घालू नका, खोटं बोलू नका, अपशब्द वापरू नका. शांत, संयमी आणि मधुर भाषा वापरणं आवश्यक आहे. या महिन्यात तुळशीची पूजा करणे विशेष शुभ मानले जाते, कारण तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. रोज तुळशीपाशी दिवा लावणे, पाणी घालणे आणि नमस्कार करणे चांगले मानले जाते. पण एक छोटीशी चूक अनेक लोक करतात, ती म्हणजे रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालतात. हे टाळायला हवं. या दिवशी तुळशीला पाणी घालू नये असं सांगितलं जातं. अधिक महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचं वाचन करावं. तसंच संध्याकाळी तुपाचा दिवा लावणं, भगवान विष्णूंना पिवळ्या फुलांचा नैवेद्य अर्पण करणं आणि शक्य असेल तर अभिषेक करणं या गोष्टी खूप शुभ मानल्या जातात. अधिक महिना हा केवळ परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आपल्या मन, शरीर आणि विचार शुद्ध करण्यासाठी आहे. या काळात केलेली प्रत्येक चांगली कृती आपल्याला आतून मजबूत बनवते. आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर या अधिक महिन्याचं पूर्ण फळ कसं मिळवायचं आणि शेवटी कोणत्या गोष्टी विशेष लक्षात ठेवायच्या हे समजून घेऊया. मंडळी, अधिक महिना हा फक्त परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली तर या महिन्याचं खरं फळ मिळतं. कारण या काळात आपण जे काही करतो, विचार, बोलणं, वागणं याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. या महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. अनेक लोक 2-4 दिवस जप करतात, पूजा करतात आणि मग थांबतात. पण अधिक महिन्यात सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. दररोज थोडा वेळ जरी दिला तरी तो मनापासून दिला पाहिजे. भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करताना मन शांत, स्वच्छ आणि सकारात्मक ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण फक्त बाहेरून पूजा करून उपयोग नाही, मन शुद्ध असेल तरच त्याचं फळ मिळतं. या महिन्यात शक्य तितका वेळ देवाच्या स्मरणात घालवण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण करा. घरात सकारात्मक वातावरण ठेवा. वादविवाद टाळा, कारण जिथे शांतता असते तिथेच देवाचं वास्तव्य असतं असं मानलं जातं. तसंच या महिन्यात दान ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पण दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दान कधीही दिखावा म्हणून करू नका. मनापासून निस्वार्थ भावनेने केलेलं दानच खरं पुण्य देतं. तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान करा, गरजू लोकांना मदत करा, वस्त्रदान करा किंवा कमीत कमी 33 वस्तूंचं दान करण्याचा प्रयत्न करा. ही संख्या अधिक महिन्यात विशेष मानली जाते. तसंच या महिन्यात दीपदान देखील खूप शुभ मानलं जातं. दररोज संध्याकाळी तुळशीपाशी किंवा देवासमोर तुपाचा दिवा लावा. हा छोटासा उपाय देखील घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आता एक गोष्ट अनेक लोक विचारतात, या सगळ्या गोष्टी केल्यावर आपल्याला काय फायदा होतो?
तर बघा, अधिक महिन्यात केलेली सेवा, जप, दान आणि परंपरा यामुळे मन शांत होतं, नकारात्मक विचार कमी होतात, घरात आनंदाचं वातावरण तयार होतं आणि हळूहळू आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतात. काही गोष्टी लगेच दिसत नाहीत, पण त्या आतून घडत असतात आणि योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ नक्की मिळतं. विशेष करून आईची ओटी भरणे ही एक अशी सेवा आहे जी केवळ परंपरा नाही तर भावनेची अभिव्यक्ती आहे. आईच्या आशीर्वादापेक्षा मोठं काहीच नसतं. तिच्या आनंदातच आपलं सुख दडलं आहे, ही जाणीव या महिन्यात अधिक ठळकपणे होते. तसंच जोडवी बदलणे, विष्णूंची उपासना, सात्विक जीवनशैली या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर हा महिना तुमच्यासाठी खरोखरच फलदायी ठरतो. म्हणून या अधिक महिन्याला साधा समजू नका. हा महिना म्हणजे एक संधी आहे स्वतःला सुधारण्याची, नातेसंबंध मजबूत करण्याची आणि देवाशी जवळीक वाढवण्याची. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे ही माहिती स्वतःसाठी ठेवा आणि आपल्या कुटुंबियांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,